2 नंबरला नाव आहे ओम प्रकाश भूपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर। त्याच्या पुढे आपली निशाणी आहे आई तुळजाभवानीची धगधगती मशाल। बांधवानो, बटन मशालीचं दाबलं दुसरं चित्र आलं तर फोडायची नाही। इथं महिना गेलाय आमचा, पण 8 म्हणल्या 7 म्हणला म्हणजे तुम्ही दिल की बात ऐकलेली आहे, मन की बात ऐकलेली। आता मतदान करत असताना 2 मशीनी आहेत। 1 नंबर मशीनवर 2 नंबरला त्या ठिकाणी तुमच्या हक्काच्या तुमच्या कुटुंबातल्या सदस्य असणाऱ्या खासदाराचा नंबर आहे। 2 नंबरला नाव आहे ओम प्रकाश भूपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर। त्याच्या पुढे आपली निशाणी आहे आई तुळजाभवानीची धगधगती मशाल। अशी कशी आहे, ह्या मशालीच्या पुढे बटन आहे। ते बटन दाबल्याच्या नंतर टुई म्हणून आवाज येईल। आवाज आला की लगेच महागारी फिरायचं नाही। बाजूला व्हीव्हीपॅट मशीन आहे, त्या मशीनवर त्या ठिकाणी आपण मशालीचं बटन दाबलं असेल तर मशालीची चिठ्ठी आली का नाही याची खात्री करायची। जर मशालीची चिठ्ठी आली असेल तर तो झाला पुरावा की आपलं मतदान मशालीला गेलेलं आहे। बांधवानो, बटन मशालीचं दाबलं दुसरं चित्र आलं तर फोडायची नाही। इथं महिना गेलाय आमचा, 5 किलो फोडायची नाही। अर्ज द्यायचा की सदरच्या मशीन मध्ये 1 बटन दाबला असतं दुसरं चिन्ह दिसतंय, ताबडतोब त्या ठिकाणी आपण केंद्र प्रमुखाला अर्ज दिल्याच्या नंतर मतदान थांबवलं जाईल। पण हे कधी वेगळं चिन्ह आलं तर, पण मशालीचं बटन दाबून जर मशालीचं चित्र येत असेल तर मतदान आपलं सुखरूप आहे। मला आपल्या सगळ्याला विनंती करायची आहे, उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला 2 नंबरचं 1 नंबरच्या मशीनवरचं 2 नंबरचं बटन मशालीचं दाबून तुमच्या हक्काचा तुमच्या कुटुंबातला त्या ठिकाणी तुमच्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला लोकसभेत पाठवणार का नाही हो? पाठवणार का नाही हो? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।